हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा 13 नंबरचा चॅप्टर. त्याचं नाव आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. आता ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन मध्ये आपण पहिला जो पार्ट आहे कोणता अबायोटिक फॅक्टर हा आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि तो तुम्हाला YouTube चॅनल दिसणार आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय आता सेकंड जे आहे काय बघतोय हा टॉपिक बघा, रिस्पॉन्स टू अबायोटिक फॅक्टर. म्हणजे माणूस रिस्पॉन्स कसा करतोय किंवा ॲनिमल प्राणी सजीव अबायोटिक फॅक्टरला रिस्पॉन्स कसा करतात, ठीक आहे, ते आपल्याला बघायचं. त्यामध्ये पहिलं बघा आपला 3 ते 4 पॉईंट दिले. त्यामध्ये पहिलं आहे बघा, ऑर्गॅनिझम मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. म्हणजे जे ऑर्गॅनिझम असतात, जे प्राणी असतात, ते प्राणी त्यांच्या आतमधलं बॉडी टेम्परेचर जे आहे कॉन्स्टंट ठेवतात. त्याला एक टर्म दिलेली, त्याला म्हणतो आपण होमिओस्टॅटिस असं म्हणतो. काय म्हटलं इथे बघा, ऑर्गॅनिझम मेंटेन अ कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट काय करायचं आपल्याला, मेंटेन करायचे ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये डिस्पाइट अ व्हॅरिंग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कंडिशन. म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कंडिशन कशी असू द्या तरी पण तो ऑर्गॅनिझम स्वतःच्या बॉडी मधलं जे कॉन्स्टंट जे टेम्परेचर आहे एन्व्हायरमेंट आहे तो मॅनेज करतोय. त्याला एक टर्म आहे कोणतं, होमिओस्टॅटिस टर्म आहे. बघा मग तुला काय म्हटलं इथे, दिस इज पॉसिबल बाय द फॉलोइंग प्रोसेस. या फॉलोइंग प्रोसेस आपल्याला बघायचे आहे. त्यानुसार आपण होमिओस्टॅटिस कोण आहे, होमिओस्टॅटिस कोण नाही ते आपल्याला बघायला भेटेल. मग त्यामध्ये पहिली टर्म आहे, पहिला आहे रेग्युलेट, दुसरी आहे कन्फर्म, तिसरी आहे मायग्रेट आणि चौथी आहे सस्पेंड. आता या 4 टर्म काय आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचे आहे. त्यामध्ये पहिले बघू आपण रेग्युलेट म्हणजे काय. बघा इथे तुम्हाला काही फोटोग्राफ दिसताय का, इथे बघा रेग्युलेट मध्ये इथे एक मुलगी दाखवली तुम्हाला, लहान मुलगी, छोटीशी मुलगी. ऊन पडलेला आहे, सूर्यप्रकाश भरपूर आहे, टेम्परेचर भरपूर आहे. अशा वेळेस काय येते, या मुलीला घाम येतोय. काय येतोय, घाम येतोय. आता ही टर्म कोणती, रेग्युलेट. आता घाम आल्यानंतर काय होतं, घाम आल्यानंतर काय होतं, आपल्या शरीरामधला घाम बाहेर पडतो आणि आपल्याला थोडंसं नॅचरली कूल वाटतं. ही टर्म आहे रेग्युलेट. आता आपण स्टेप बाय स्टेप बघू. मग रेग्युलेटची जी आहे तुम्ही डायग्राम बघून घ्या. मायग्रेट म्हणजे काय, कन्फर्म म्हणजे काय, सस्पेंड म्हणजे काय. आपण पहिल्या स्लाइड मध्ये कव्हर करूया. पहिल्यांदा रेग्युलेट म्हणजे काय. इथे बघा रेग्युलेट मध्ये आपला काही फोटोग्राफ दिसतंय का तुम्हाला, 2 फोटोग्राफ दिसताय. एक आहे तुम्हाला हॉट एन्व्हायरमेंट आणि सेकंड आहे तुम्हाला कोल्ड एन्व्हायरमेंट. हे दोन्ही तुम्हाला एन्व्हायरमेंटचे फोटो बघायला भेटतात. म्हणजे काय करतं, मग तुम्हाला म्हटलंय आपल्या बॉडीचं 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय असतं, मेंटेन करतो आपण कोणी, होमिओस्टॅटिस आहे. मग बघा ही टर्म काय म्हणते, इट इज अ मेंटेनन्स ऑफ होमिओस्टॅटिस. म्हणजे काय, कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. ते आपण काय करतो, मेंटेन करतो. फिजियोलॉजिकल अँड द बिहेवियरल मीन्स दोन्ही पण गोष्टी आपण काय करतो, मॅनेज करतो. मग बघा, इट इन्शुअर कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. मग आपण आपल्या बॉडीचं कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करतो. बघा त्याला म्हणतो आपण थर्मोरेग्युलेशन आणि दुसरं कोणतं आहे, ऑस्मो रेग्युलेशन. म्हणजे आपण आपल्या बॉडी मधलं जे फ्लुइड आहे त्याला आपण काय करतो, कॉन्स्टंट ठेवतो आणि आपण आपल्या बॉडी मधलं जे टेम्परेचर आहे त्याला सुद्धा कॉन्स्टंट ठेवतो. या दोन यांना वेगवेगळ्या टर्म आहे. पहिली आहे थर्मोरेग्युलेशन, दुसरी आहे ऑस्मो रेग्युलेशन. या 2 टर्म आहे. मग बघा इथे काय म्हटलंय, एक्झाम्पल ऑल बर्ड्स अँड मॅमल्स. सगळे पक्षी जे आहेत. आणि याच्यावर तुम्हाला नेटचा क्वेश्चन आहे, स्टेटमेंट बेसिस होते आपल्या याच्यावरती क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, मग काय म्हटलं इथे, एक्झाम्पल ऑल बर्ड म्हणजे सगळे पक्षी आणि सगळे मॅमल व्हेरी फ्यू लोअर व्हर्टिब्रेट्स अँड द इनव्हर्टिब्रेट्स. जे कशामध्ये येतात, रेग्युलेट मध्ये येतात. म्हणजे सगळे पक्षी काय करतात, आपल्या शरीराचं टेम्परेचर जे आहे मॅनेज करतात. मॅमल्स जे आहेत ते सुद्धा मॅनेज करतात. फक्त काही लोअर व्हर्टिब्रेट जे आहेत आणि इनव्हर्टिब्रेट्स हे त्यांच्या बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे ते मॅनेज करू शकतात. बाकीच कोणी एवढं लवकर मॅनेज करत नाही. मग बघा आपण ऑलरेडी याच्यावरती शॉर्ट्स बघितलेली, व्हिडिओ बघितले असेल तुम्ही. बघा त्यानंतर काय म्हटलंय, हॉट एन्व्हायरमेंट काय आहे, स्वेटिंग टू द कूल डाऊन बॉडी अँड द मेंटेनन्स टेम्परेचर. स्वेटिंग म्हणजे काय, घाम येतो, घाम बाहेर पडला, आपल्या बॉडीला नॅचरली कूल वाटायला लागतं. ते तुम्हाला एक्झाम्पल दिले. त्यानंतर कोल्ड एन्व्हायरमेंट, जेव्हा थंडी असते, हिवाळा असतो, तेव्हा काय होतं बघा, शिवरिंग अँड द बॉडी ऍडजस्टमेंट. शिवरिंग अंगावरती काटे येणं, काय अंगावरती काटे येणं, खूप थंडी वाजणं. त्या कंडिशन मध्ये टू कन्झर्व हीट अँड मेंटेन टेम्परेचर. हीट कन्झर्व करायची, हीट साठवून ठेवायची आणि आतमध्ये टेम्परेचर आहे ते कोणतं, 37 डिग्री सेल्सिअस त्याला मॅनेज करायचे. त्याच म्हणतो आपण कोणतं, रेग्युलेट असं म्हणतो. आता रेग्युलेट मध्ये आपला अजून एक स्लाइड बघायची. बघा तुम्हाला अजून थोडंसं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ही तुम्हाला 4 डायग्राम बघायला भेटताय. त्यामध्ये पण कोणतं, समर आहे, त्यानंतर विंटर सीझन आहे. या दोन्ही सीझन मध्ये आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर
37 डिग्री सेल्सिअस इंटरनल कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट कसं मॅनेज करतो ते तुम्हाला दिलेलं इथे. बाकी बघा इथे 37 डिग्री सेल्सिअस विंटरमध्ये, समरमध्ये, दोन्ही सीझनमध्ये आपण आपल्या बॉडीचं काय करतो, थर्मोरेग्युलेशन करतो, टेम्परेचर मॅनेज करतो. हीच ती टर्म आहे, त्याला म्हणतो आपण रेग्युलेट. म्हणजे आपला काय कळलं याच्यामध्ये, जे प्राणी त्यांच्या आतमधलं जे टेम्परेचर आहे कॉन्स्टंट ठेवतात, मेंटेन करतात, त्यांना म्हणतो आपण रेग्युलेटर. काय म्हणतो, रेग्युलेटर. आणि त्याच टर्मला काय म्हटलं आपण, रेग्युलेट असं म्हटलंय, ते आपल्याला बघायला भेटतं. चला पुढे तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिले, ह्युमिंग बर्ड आणि कोणतं शिव. हे दोन्ही सुद्धा काय करतात, आपल्या बॉडीचं टेम्परेचर मॅनेज करत असतात, कॉन्स्टंट ठेवत असतात. मग बघा, थर्मोरेग्युलेशन इज अ एनर्जेटिकली एक्सपेन्सिव्ह. ते एक्सपेन्सिव्ह आहे, ते मॅनेज करणे एवढी सोपी गोष्ट नाही. थर्मोरेग्युलेशन आहे आतमधलं टेम्परेचर मेंटेन करणं, इस्पेशली फॉर द स्मॉल एनिमल. जे लहान प्राणी आहेत त्यांच्यासाठी हे अवघड आहे, पण आतमधलं जे थर्मोरेग्युलेशन आहे ते मेंटेन करणं. मग काय म्हटलंय बघा, श्रीव ह्युमिंग बर्ड तुम्हाला एक्झाम्पल दिले, दे हॅव अ लार्जर सरफेस एरिया रिलेटिव्ह देअर व्हॉल्यूम. म्हणजे यांचा सरफेस एरिया काय असतो, मोठा असतो. बघा इथे काय म्हटलंय, दे हॅव लार्जर सरफेस एरिया. काय म्हटले ते, दे हॅव लार्जर सरफेस एरिया रिलेटिव्ह टू देअर व्हॉल्यूम. म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम काय असतो, सरफेस एरिया जास्त असतो, व्हॉल्यूम काय असतो, कमी असतो. अशा प्राण्यांना जर सरफेस एरिया जास्त मोठा असेल ना, बॉडी मधली हीट काय करते, बाहेर पडते लवकरात लवकर. काय करते, लवकरात लवकर हीट बाहेर पडत असते. बघा, सो दे लॉस बॉडी हीट व्हेरी फास्ट. त्यामुळे त्यांच्या बॉडीमधली जी हीट आहे, उष्णता जी आहे ती काय होते, लॉस्ट होते, संपून जाते. त्यामुळे when it is cold outside then they have the expand much energy to generate body heat. म्हणजे काय, जेव्हा आउटसाइडला, बाहेर साइडला थंडी असेल तेव्हा यांच्या बॉडी मधली जी हीट आहे लवकर लवकर काय होते, लॉस्ट होते, संपून जाते. ते मेंटेन एवढं करू शकत नाही, किंवा त्यांना ती हीट मेंटेन करण्यासाठी भरपूर सारं जे अन्न आहे, म्हणजे काय खाद्य जे असेल किंवा अन्न पुरवठा आहे तो घ्यावा लागतो त्यांना. ठीक आहे, टू जनरेट बॉडी हीट. देअरफॉर व्हेरी स्मॉल एनिमल्स आर रेअर इन पोलार रिजन. आणि एक्झॅक्ट याच्यावरती तुम्हाला नीटला क्वेश्चन आहे, स्टेटमेंट बेसिस वरती आपल्याच्यावरती पीवायक्यू बघायला भेटेल. पीवायक्यू काय म्हणतो याच्यामध्ये, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे प्राणी आहेत, लहान प्राणी आहेत, ते लहान प्राणी पोलार एरियामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. कारण का, त्यांचा जो सरफेस एरिया आहे तो जास्त मोठा असतो रिलेटिव्ह देअर व्हॉल्यूम. त्यामुळे असे प्राणी तुम्हाला पोलार एरियामध्ये बघायला भेटत नाही. आता पोलार एरियामध्ये काय असते, खूप सारी थंडी असते, आणि जास्तीत जास्त थंडी असल्यामुळे असे प्राणी पोलार रिजनमध्ये आपल्याला बघायला भेटणार नाही. कारण का, त्या थंडीमध्ये ते सर्वच करू शकणार नाही, ते राहू शकणार नाही. त्यामुळे असे प्राणी जे आहेत, कोणतं श्रू आहे, ह्युमिंग बर्ड आहे, ते तुम्हाला पोलार रिजनमध्ये ज्या थंडीच्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटणार नाही, हे तुम्हाला म्हटलेलं आहे. आणि याच्यावरती क्वेश्चन पण आहे, खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत आपल्या याच्यावरती. ठीक आहे, दुसरा आहे बघा आपल्याला कन्फर्म आहे. आता कन्फर्म म्हणजे काय ते बघायचे. पहिलं बघा, डिफिनेशन बघून घेऊ, कंटेंट काय असतं ते बघून घेऊ. तुम्ही डायग्राम बघून घ्या पहिल्यांदा, डायग्राम तुम्हाला थोडाफार अंदाज येईल, काही अंदाज येईल. बघा पहिले काय म्हणतात, कन्फर्मचं तुम्हाला ग्राफ देईल. बघा पहिला आहे रेग्युलेटरचा, त्यानंतर पार्सल रेग्युलेटर आणि कन्फर्म. याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला आपला नेटमध्ये. ठीक आहे, बघा पहिलं, 99% ऑफ एनिमल अँड नियरली ऑल प्लांट. 99% प्राणी, किती, 99% प्राणी आणि सगळे सगळे झाडं जे आहेत, कॅनॉट मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. म्हणजे आपलं काय म्हटलंय, मॅमल जर सोडला, बर्ड जर सोडला, बाकीचे 99% प्राणी जे आहेत, एनिमल्स जे आहेत, आणि सगळे सगळे जे झाडं आहेत, ते त्यांच्या बॉडीच्या आतमधलं कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करू शकत नाही. इथं म्हटलंय कॅनॉट, म्हणजे करू शकत नाही. मग बघा, देअर बॉडी टेम्परेचर ऑर ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन चेंज विथ द सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय, सराउंडिंग कंडिशन इथे म्हटले, जर बाहेरची परिस्थिती जर चेंज झाली तर त्यांच्या आतमधलं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होतं, चेंज होतं. पाण्याची जी लेवल वगैरे आहे ती चेंज होते. मला सांगा, जर बाहेर जास्त जर हीट असेल, तापमान जास्त असेल, ऊन जास्त असेल, तर झाडाच्या आतमधलं जे पाणी आहे ते लॉस होतं इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. त्यामुळे त्याच्या आतलं टेम्परेचर जे आहे कशावर डिपेंड असतं, सराउंडिंगवर डिपेंड असतं. किंवा आतमधलं जे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन आहे कशावर डिपेंड असतं, सराउंडिंग वरती डिपेंड असतं. बघा, दे आर कॉल्ड कन्फर्मर्स. म्हणजे काय, कन्फर्मर्स कोणाला म्हणायचं, जे त्यांच्या बॉडीच्या आतमधलं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करू शकत नाही, त्यांचं चेंज होतं सराउंडिंग कंडिशननुसार. बाहेरचं वातावरण बदललं, बाहेरची उष्णता बदलली, टेम्परेचर बदललं, तर त्यांच्या बॉडीच्या आतमधलं टेम्परेचर ऑस्मोरेग्युलेशन चेंज होणारे, त्यांना काय म्हणायचं आपण, कन्फर्मर्स असं म्हणायचं. जे चेंज करतात सराउंडिंग टेम्परेचरनुसार. बाहेर हीट जास्त असेल त्यांच्या हातमध्ये हीट जास्त होईल,
बाहेर हीट कमी असेल त्यांच्या आतमध्ये हीट काय असेल कमी असेल, बाहेर तापमान जास्त असेल त्यांच्या तापमान काय असणार आहे जास्त असणार आहे, हे पण आपण लक्षात घ्यायचं. मग बघा इन ॲक्वेटिक ॲनिमल, ॲक्वेटिक म्हणजे काय पाण्यामध्ये राहणारे प्राणी, ॲक्वेटिक म्हणजे काय पाण्यामध्ये राहणारे, ठीक आहे. ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बॉडी फ्लुइड चेंज विथ देअर एम्बियंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. आता एम्बियंट म्हणजे काय जसं पाहिजे त्यानुसार. जर ॲक्वेटिक ॲनिमल आहे मासे आहे, जर पाण्याचं टेम्परेचर बदललं ना पण तापमान बदललं, हीट म्हणजे जास्त उष्ण झालं गरम झालं, त्यांच्या बॉडीच्या टेम्परेचर काय होतं गरम होतं, तिला ठेवायचं म्हणजे चेंज होतं बदल होतं त्यामध्ये आपलं, ठीक आहे. ॲक्वेटिक ॲनिमल्स मध्ये ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बॉडी फ्लुइड चेंज विथ दॅट द एम्बियंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. आपलं एक्झाम्पल दे कोण कोण चेंज करतं ॲक्वेटिक ॲनिमल मध्ये, तुम्हाला खाली सगळे फोटोग्राफ बघायला भेटतील. आता बघा हा आपण ग्राफ समजून घेऊया. कन्फर्मचा काय करायचं आपला ग्राफ समजून घ्यायचा. इथे बघा पहिली जी रेड लाईन दिली आपला रेड लाईन दिली ती कोणती असते रेग्युलेटर्स. मग आपण बघितलं रेग्युलेटर म्हणजे काय, जे प्राणी त्यांच्या आतमधलं कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करतात त्यांना म्हणतो आपण रेग्युलेटर. दुसरं आहे कोणतं कन्फर्मर, जे त्यांच्या आतमधलं बॉडी कॉन्सन्ट्रेशन जे आहे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मेंटेन करू शकत नाही त्यांना म्हणतो आपण कन्फर्मर्स. आणि पार्शियल रेग्युलेटर आहे, थोडंफार करू शकत थोडंफार करू शकत नाही, यांना काय म्हणतो आपण पार्शियल रेग्युलेटर आपण म्हणत असतो. मग तुम्हाला ते ग्राफ दिले यावरून सुद्धा आपला क्वेश्चन विचारले जातात. सांगा बरं बाळांनो हे ए काय दिलेले इथे, त्यानंतर बी काय दिलेले, सी काय दिले, असे क्वेश्चन आपल्याला कशामध्ये विचारतात नेटच्या पीवायक्यू मध्ये विचारले गेलेले आहे. मग तुम्हाला ए काय म्हणताय ते कळायला पाहिजे, ऑप्शन मध्ये आपला ऑप्शन्स दिलेले असतात. बी काय सांगताय ते कळायला पाहिजे आणि कोणतं सी काय सांगते कळायला पाहिजे. म्हणजे असे प्राणी जे रेग्युलेट करतात बाहेरचं टेम्परेचर किती चेंज होऊ द्या ते त्यांच्या आतलं टेम्परेचर काय करतात मॅनेज करत असतात. असे काही आहे मॅनेज करू शकत नाही, बाहेरचं टेम्परेचर बदललं वातावरण बदललं ते त्यांच्या आतमधलं वातावरण काय करतात चेंज करत असतात, ते बघितलं आपण. आणि पार्सल आहे थोडंफार करतात थोडंफार करत नाही, हे आपण बघितलं आहे, ठीक आहे. आता तुम्हाला डायरेक्ट रिप्रेझेंटेशन दिलं आहे एक्सटर्नल लेवल कशी आहे आणि इंटरनल लेवल कशी आहे हे आपल्या प्राण्यांचा बघायला भेटेल. समजपर्यंत सर्वांना चला पुढे जाऊ. तुम्हाला कन्फर्म करायला असेल कन्फर्म. आता नेक्स्ट आहे मायग्रेट. मायग्रेट म्हणजे काय, आपण काय म्हणतो सर यांनी मायग्रेशन केलंय याला मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं. आता मायग्रेशन म्हणजे काय, तो स्थलांतर झालाय एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती. मग बघूया आपण मायग्रेशन टर्म नेमके काय. तुम्हाला इथे काही फोटोग्राफ बघायला भेटतंय का, इथे काही पक्षी बघायला भेटतो मला. आता हा सायबेरियन क्रेन नावाचा पक्षी जो आहे सायबेरियामध्ये आहे. सायबेरिया नावाचा एक भाग आहे जगामध्ये, त्या भागामधला हा पक्षी आहे कोणता सायबेरियन क्रेन. हा पक्षी जो आहे ना ब्रीडिंग सीझन साठी किंवा त्या भागामध्ये खूप थंडी असेल किंवा हार्श कंडिशन असेल, एकदम बिकट परिस्थिती असेल, त्यांना अन्न असेल त्यानंतर वातावरण असेल मॅनेज होत नसेल, कोणतं वातावरण खूप खराब वगैरे आहे आणि कोणतं थंडी खूप जास्त पडली किंवा ऊन खूप जास्त आहे, पण हे थंडीच्या भागामध्ये म्हणजे थंडी सीझन मध्ये आपल्याकडे ट्रॅव्हल करतात भारतामध्ये. आणि ते भारतामध्ये ट्रॅव्हल करायला त्या टर्मला आपण काय म्हटले मायग्रेशन असं म्हटले. मग समजून घेऊया मायग्रेशन टर्म नेमकी काय. मग बघा मला इथे मेनी एनिमल्स लाईक बर्ड मूव्ह अवे जातात मूव्ह करतात इकडून तिकडे. बघा टेम्पररी परमनंट नाही टेम्पररी, कधी 2 महिने असतील 3 महिने असतील 4 महिने असेल जो पण त्यांचा कालावधी आहे. पण केव्हा मेनी एनिमल्स लाईक बर्ड मूव्ह अवे टेम्पररीली फ्रॉम द स्ट्रेसफुल हॅबिटॅट. तो त्यांचा हॅबिटॅट जो असतो तिथे राहण्याची जागा असते ती जागा काय असते स्ट्रेसफुल असते. पण त्या भागावरती म्हणजे जो पाऊस असेल किंवा ऊन असेल किंवा हिवाळा असेल त्या थंडी सीझनमध्ये ते त्या भागामध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही, त्यामुळे ते मूव्ह अवे करतात म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागाकडे जातात. बघा मोर हॉस्पिटेबल एरिया म्हणजे त्यांना राहण्यासाठी सोयीस्कर जी जागा असेल किंवा ते त्या वातावरणामध्ये इझिली मॅनेज करू शकतात त्या वातावरणामध्ये जातात. अँड रिटर्न व्हेन द स्ट्रेसफुल पिरियड इज ओव्हर. म्हणजे असे काही पक्षी आहे जे त्यांना म्हणजे जे ते मूव्ह करतात टेम्पररी बेसिसवरती कशा जे त्यांचा स्ट्रेसफुल हॅबिट आहे तिथून सोडून मोर हॉस्पिटेबल एरियामध्ये म्हणजे असा एरिया तो त्यांना वातावरण जे आहे सुकर असेल रुचकर असेल आणि ते त्या भागामध्ये सर्वाइव्ह करू शकतात. अशा भागामध्ये काय मूव्ह होतात ते काय मायग्रेशन करतात. बघा मग तुम्हाला एक्झाम्पल दिले ड्युरिंग विंटर. विंटर म्हणजे काय हिवाळ्यामध्ये बघा केवलांडो नॅशनल पार्क भरतपूर राजस्थान ते तुम्हाला ते नॅशनल पार्कचं एक्झाम्पल दिले नाव दिले. होस्ट मायग्रेटरी बर्ड कमिंग फ्रॉम द सायबेरिया जे सायबेरिया मधून काय करतात पक्षी येतात कोणते सायबेरियन क्रेन अँड अदर एक्स्ट्रीमली कोल्ड नॉर्दर्न रिजन. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे भाग दिले जगाचे त्या वेगवेगळ्या भागावरून असे जे पक्षी आहेत कोणता भरतपूरला येतात. कुठे येतात भरतपूरला. आणि भरतपूरला आले कोणतं त्या भागामध्ये सर्वाइव्ह करतात. म्हणजे त्या भागामध्ये त्यांचं जे वातावरण आहे ते कसं असतं सुकर असतं कारण तिकडे तर काय असतं जास्त थंडी असतं
आणि जास्त थंडी असल्यामुळे ते त्या भागामध्ये राहू शकत नाही, म्हणून ते या भागामध्ये काय करतात, राहायला येतात आणि त्याच टर्मला आपण काय म्हटलंय, मायट्स असं म्हटलंय. मग इथे आपल्याला डायग्राम बघायला भेटते. आता ह्या डायग्राम मध्ये आपण बघितलं जर पक्षी जे आहेत कोणता सायबेरियामधून केओलंडो नॅशनल पार्क वरती आलेले आहे. आणि बाळांनो केओलंडो नॅशनल पार्क जे आहे याच्यावरती आपला नीटचा पीवायक्यू आहे. नीटचा पीवायक्यू मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला आहे, सायबेरियन क्रेन्स. मग स्टेटमेंट बेसिस असेल त्यात आपल्याला कोणतं मॅच द फॉलोइंग असेल, या भागामध्ये तुम्हाला मायग्रेशनचं आहे सायबेरियन क्रेनचं आपलं एक्झाम्पल दिलेले आहे. हे पण आपण लक्षात घ्यायचं. नाव काय आहे, सायबेरियन क्रेन एक्झाम्पल आहे. तुम्हाला एक्झाम्पल कशाचं, मायग्रेशनचं एक्झाम्पल आहे. आले प्रश्न लक्षात? ओके चला पुढे जाऊया आपण. यामध्ये बघा तिसरं आहे आपलं सस्पेंड, चौथं सस्पेंड. मला सांगा पहिली टर्म आपण कोणती बघितली? पहिली बघितली आपण रेग्युलेट, दुसरी बघितली कोणती आपण कन्फर्म, तिसरी कोणती बघितली आपण मायग्रेट, आणि आपला चौथी बघायची सस्पेंड. आता हे नाव सर्वांना माहिती आहे. सस्पेंड करणं म्हणजे काय करणं बघूयात आपण. इथे सस्पेंडचा अर्थ आपला काय दिलेला आहे. हे तुम्हाला 2-3 डायग्राम बघायला भेटते बघा. इथे आहे फंगल स्पोर आहे, त्यानंतर सीड्स आहे, त्यानंतर व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आहे, त्यानंतर टाइड ओव्हर स्ट्रेसफुल कंडिशन आहे. असं मला 2-3 डायग्राम दिलेला आहे, 4 डायग्राम दिलेले आहे. मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला या 4 गोष्टी ज्या आहेत, फंगल स्पोर ज्या आहेत किंवा बाकीच्या गोष्टी काय सांगताय बघून घेऊयात आपण. पहिलं बघा, इन बॅक्टेरिया फंगाय लोअर प्लांट, म्हणजे बॅक्टेरिया असतील, ठीक आहे, बॅक्टेरिया आहे, फंगाय आहे, त्यानंतर लोअर प्लांट आहे, लहान लहान झाडे आहेत बघा. थिक वॉल स्पोर, त्यांचे काय असतात, थिक वॉल स्पोर असतात. थिक वॉल म्हणजे काय रे, त्यांचे स्पोर जे असतात एकदम जाड असतात, त्यांची वॉल काय असते, एकदम जाड असते, ठीक असते, ठीक आहे बघा. थिक वॉल स्पोर हेल्प टू सर्वाइव्ह अनफेवरेबल कंडिशन. म्हणजे त्यांची थिक वॉल कशासाठी असते, त्यांची अनुज कंडिशन कशी असते, अनफेवरेबल असते, म्हणजे त्यांच्या जगण्यासाठी उपयुक्त कंडिशन नसते, किंवा त्या काळामध्ये त्यांना जगण्यासाठी पूरक जे वातावरण आहे ते भेटत नसावं, त्याला म्हणतो आपण अनफेवरेबल कंडिशन. अंडर सुटेबल कंडिशन दे जर्मिनेट. सुटेबल म्हणजे काय, जेव्हा त्यांना पूरक वातावरण भेटेल, खायला अन्न वगैरे भेटेल, अशा भागामध्ये अशा कंडिशन मध्ये काय करतात, जर्मिनेट करतात. तोपर्यंत जर्मिनेट करत नाही, कारण का त्यांना थिक वॉल असते. काय असते, थिक वॉल असते, आणि थिक वॉल असल्यामुळे त्यांच्यावरती वातावरणाचा एवढा प्रभाव पडत नाही, त्यामुळे त्याला इझिली जर्मिनेट होता येत नाही कोणत्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये. पण दुसरं बघा काय, इन हायर प्लांट, ज्या हायर प्लांटच्या सीड आहे, मोठमोठे झाडं जे आहेत त्यांच्या ज्या बिया आहे बघा, सीड्स अँड सम व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे बघा, सर्व टू टाइड ओव्हर पिरियड ऑर स्ट्रेस बाय द रिड्युसिंग देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे ते त्यांच्या बॉडीच्या आतली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जी आहेत ती काय करतात, स्टॉप करतात. सिंपल एक्झाम्पल आहे. मला सांगा आपण गहू करतो, बाजरी करतो, ज्वारी करतो. जेव्हा आपण गहू बाजरी ज्वारी करत असताना किंवा केल्यानंतर ती वाळवून ठेवतो बघा. आपल्या कोणती वस्तू असेल, आपण एखादा भाजीपाला केलाय, त्यानंतर आपण एखादे बियाणं वगैरे केलंय, ते बियाणं मका असेल, त्यानंतर भुईमुग असेल, त्यानंतर डाळी वगैरे असेल, हरभरा वगैरे असेल, ते आपण जेव्हा काढणार आहे तेव्हा काय करतो, वाळवून ठेवतो. एकदा काय करतो, वाळवून ठेवतो. वाळवून ठेवल्यानंतर काय होतं, त्यांच्या बॉडीच्या आतमधली जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे, चयापचय जी क्रिया आहे ती काय होते, बंद राहते. आणि ती बंद राहिल्यामुळे काय होतं, त्यांच्या बॉडीमध्ये म्हणजे ते अंकुर जे आहेत, अंकुर फुटणार नाही. पण जेव्हा की आपण त्यांना मातीमध्ये टाकू, जमिनीत टाकू, त्यांना एकदा वातावरण भेटलं, पाणी भेटलं, त्यांना जमीन भेटली, ओलावा भेटला, अशा कंडिशन मध्ये परत ती बी काय होते, जर्मिनेट होते, त्यांच्या बॉडीमधला जो अंकुर आहे तो बाहेर पडतो आणि परत आपला नवीन झाड बघायला भेटतो. असे हायर प्लांट करतात. तेव्हा जर त्यांचा स्ट्रेसफुल पिरियड असेल, एखादा उन्हाळा लागलाय, उन्हाळ्यामध्ये जे आंबे आहेत, आंबे खाली पडले, वाळले पूर्णपणे आंबे, परत पावसाळा आला, त्यांना जमीन भेटली, पाणी भेटलं, परत त्या आंब्याच्या कोयमधून कोणता अंकुर बाहेर पडतात आणि आपलं परत नवीन नवीन आंबे बघायला भेटतात. त्याच ते एक्झाम्पल आहे. म्हणजे जेव्हा हायर प्लांटच्या ज्या सेल्स आहेत, ज्या बिया आहेत, त्यांना जेव्हा स्ट्रेसफुल कंडिशन असेल, जेव्हा वातावरण नसेल, प्रॉपर पाणी वगैरे नसेल, अशा कंडिशन मध्ये जर्मिनेट करत नाही, पण दे जर्मिनेट अंडर द फेवरेबल कंडिशन. म्हणजे जेव्हा पण त्यांना मॉइश्चर भेटल, ओलावा भेटल, गारवा भेटल, अशा कंडिशन मध्ये काय करतात, सर्वाइव्ह करत असतात. त्याचा आपलं एक्झाम्पल दिलं आहे. मग कोणता आहे, फंगल स्पोर आहे एक्झाम्पल आपला, त्यानंतर सीड्स आहे, ज्या वेगवेगळ्या बिया आहेत त्या, त्यानंतर व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर ज्या झाडाचं ते आहे, फांद्या वगैरे असतील, आणि लास्ट आहे कोणता, तर त्यांचा जो टाइट पिरियड जो आहे, एक्सटर्नल म्हणजे अनप्रोडक्टिव्ह पिरियड जो आहे, तो सुद्धा मॅनेज करत असतात. असे काही काही पॉइंट्स वगैरे असतात, ते आपण बघितले. आले पर्यंत अशा प्रकारे आपण या 4 गोष्टी बघितल्या. आपण अजून एक एक्झाम्पल बघा, हायबरनेशन आणि एस्टिवेशन. आता आपलं बघायचंय हायबरनेशन म्हणजे काय आणि एस्टिवेशन म्हणजे काय. मला बघा इथं आपलं हायबरनेशन मध्ये बियर्स बघायला भेटतंय, आणि तर एस्टिवेशन मध्ये आपला गोगल गाय बघायला भेटते. आता गोगल गाय काय करते, त्यानंतर इथं बघा मडफिश इन द ड्रेन. मडफिश जो आहे तो एखाद्या गाळामध्ये राहतो बघा. काय राहतो, गाळामध्ये राहतो.
आता येऊन तुम्हाला अंदाज आला असेल काय सांगायचं नेमकं. आता हायबरनेशन म्हणजे काय बियरचं, जेव्हा जास्त थंडी पडते, जास्त थंडीमध्ये हा जो बियर नावाचा प्राणी आहे असो जो आहे तो असो काय करतो, हाईड करून ठेवतो. कारण का जास्त थंडी वाजू नये यासाठी. याच टर्मला आपण काय म्हणतो, हायबरनेशन. त्यानंतर स्नेल आहे, जेव्हा त्यांना अनपिरियड कंडिशन असेल. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये कोणतं यांना अनपिरियड कंडिशन असते आणि अशा कंडिशन मध्ये त्यांना खायला एवढं भेटत नाही, त्यामुळे त्या स्नेल जे आहेत त्याच्या शंखाच्या आतमध्ये स्वतःला हाईड करून ठेवतात. कोणता हाईड करून ठेवतात. आणि हाईड केल्यामुळे काय होतं, त्यांना एवढं चारा पाणी लागत नाही, सध्या बॉडीचा कारण हीटचा लॉस कमीत कमी होतो, त्यामुळे ते जास्त दिवस जगू शकतात. आणि जेव्हा पावसाळा पडणार आहे तुम्हाला वावरामध्ये शेतामध्ये भरपूर साऱ्या गोगल गाय बघायला भेटतील. त्याचं कारण असते कारण हे प्राणी जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असते, जेव्हा त्यांना पूरक वातावरण नसतं, अशा पूरक वातावरणामध्ये स्वतःला हाईड करून ठेवतात आणि स्वतःला हाईड केलं ते अशाच कंडिशन मध्ये जगतात. कोणता, त्यांना फेवरेबल पिरियड असतं, या कंडिशन मध्ये जगत असतात. त्याचं एक्झाम्पल मग बघा मला काय म्हणले इन एनिमल्स. एक्झाम्पल आता ते ऑलरेडी आपण नीट मध्ये विचारलेलं आहे. बघा एक्झाम्पल, हायबरनेशन ऑफ बियर ड्युरिंग द विंटर. विंटर म्हणजे काय, हिवाळ्यामध्ये कोणाचं असलंच तुम्हाला हायबरनेशन बघायला भेटतं. दुसरं आहे एस्टिवेशन ऑफ सम स्नेल अँड द फिशेस ड्युरिंग द समर. समर म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्यामध्ये काही जे मासे आहेत, त्यानंतर काही स्नेल जे आहेत, गोगलगाय आहेत, त्यांचं काय बघायला भेटतं, एस्टिवेशन बघायला भेटतं. म्हणजे अशा वातावरणामध्ये समर सीझन मध्ये आणि विंटर सीझन मध्ये हे प्राणी स्वतःला हाईड करून ठेवतात जास्तीत जास्त, कारण का ती कंडिशन त्यासाठी काय असते, अनफेवरेबल असते. त्यामुळे अल्लापर्यंत. नेक्स्ट आहे डायपॉज कंडिशन. पॉज म्हणजे काय, थांबवून घेणे. आता डायपॉज म्हणजे काय बघूयात आपण. बघा अ स्टेज ऑफ सस्पेंडेड डेव्हलपमेंट. ती स्टेज कशी असते, सस्पेंडेड असते, त्या भागामध्ये तो जगत नाही. कशी असते, सस्पेंडेड असते. ठीक आहे. त्यानंतर ऑफ मेनी झू प्लॅन्कॉन इन द लेक्स अँड द पॉन्ड. लेक्स आणि पॉन्ड मध्ये काय असतात, लेक म्हणजे काय, तळ जे आहेत, तळ जे असे किंवा तलाव वगैरे असेल, झरे वगैरे असेल, अशा भागात सुद्धा काही प्राणी जे आहेत कोणता, ते सुद्धा डायपॉज करून ठेवतात. म्हणजे एकदा पाणी संपलं, बघा तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो. नदी असेल, तलाव असेल, झरे वगैरे असेल, ते जर समजा झरा आटला, नदी आटली, त्याचं पाणी पूर्णपणे संपलं, अशा भागामध्ये जे प्राणी आहेत ना स्वतःला हाईड करून ठेवतात. कोणता, हाईड करून ठेवतात. ते हाईड केले, एकदा पाऊस परत आला, नदीला पाणी आलं, परत काय करतात, स्वतःला ट्रीटमेंट करतात. म्हणजे काय, अनफेवरेबल कंडिशन केव्हा आहे, उन्हाळ्याची. जेव्हा पाणी पूर्णपणे संपणार आहे, पाणी संपलं, स्वतःला हाईड करून घेणार, स्वतःला हाईड केलं, जेव्हा परत पावसाला येणार, पाणी येणार, जेव्हा खायला अन्न वगैरे असणार, अशा कंडिशन सुद्धा काय करणार, परत जर्मेट करणार असतात. त्याला म्हणतो आपण काय, डायपॉज स्टेट. थोड्या कालावधीत काय करतात, परत डायपॉज करतात, पॉज करतात, ऍक्टिव्हिटी थांबवतात, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, आणि जेव्हा पण वातावरण पूरक भेटेल अशा परत वातावरण स्वतःला काय करतात, सर्व करत असतात. ते आपण बघितलं. कशाचे एक्झाम्पल, सस्पेंडचं. मग मला सांगा आतापर्यंत आपण या 4 गोष्टी बघितल्या. पहिली कोणती बघितली आपण, मला पहिली बघितली याच्यामध्ये आपण सांगा पटकन. पहिली बघितली रेग्युलेट, दुसरी कन्फर्म, तिसरी मायग्रेट आणि चौथी सस्पेंड आपण बघितली. बघा अडॅप्टेशन मध्ये आपला बेस्ट एक्झाम्पल दिले, ते बेस्ट एक्झाम्पल बघूया आपण. पहिले बघा एक्झाम्पल काय अडॅप्टेशनचं, इथपर्यंत आपण बघितलं सस्पेंड मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय, अडॅप्टेशनचा सरळ सरळ अर्थ होतो आजूबाजूच्या परिस्थितीसोबत जुळवून घेणे, त्याला म्हणतो आपण अडॅप्टेशन. बघा इथे आजूबाजूच्या परिस्थितीसोबत जुळवून घेणे. बघा तुम्हाला काही एक्झाम्पल दिसत आहे पुढे, काय एक्झाम्पल आहे, सरळा दिसतोय, ऐक नाही, कॅक्टस नावाची वनस्पती दिसते, आपुंशा किंवा काटेरी वनस्पती आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला ॲनिमल, उंट बघायला भेटते. आता यांनी त्या भागामध्ये काय केले, अडॅप्टेशन केले. मला सांगा डिझर्ट भागामध्ये, वाळवंटी भागामध्ये बाकीचे प्राणी एवढे मुबलक, म्हणजे बाकीचे प्राणी जे आहेत एवढे जगू शकतात का, किंवा त्यांना ते वातावरण पूरक आहे का, तर नाही. फक्त वातावरण कोणासाठी पूरक आहे, उंटासाठी जास्त वातावरण पूरक आहे. कारण उंट असा प्राणी त्याने स्वतःच्या शरीरामध्ये काही चेंजेस करून घेतले, काही अडॅप्टेशन करून घेतले, आणि त्या अडॅप्टेशनमुळे तो त्या भागामध्ये सर्व करू शकतो. त्यानंतर काटेरी वनस्पती आहे, ज्या भागामध्ये पाणीच नाही अशा भागामध्ये काय वाढतात, काटेरी वनस्पती वाढतात. कारण का, काटेरी वनस्पतीने त्या भागामध्ये जुळवून घेण्याची जी क्षमता आहे स्वतःच्या आतमध्ये डेव्हलप केली, आणि त्याच टर्मला आपण काय म्हणतोय, अडॅप्टेशन असं म्हणणार आहे. म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीसोबत जुळवून घेणे आणि स्वतःला सर्वाइव्ह करणे, याला म्हणतो आपण अडॅप्टेशन. ठीक आहे. पुढे बघा अडॅप्टेशन इज द मॉर्फोलॉजिकल. अडॅप्टेशन काय आहे, morphological and the physiological and behavioral attribute of the enables the organism to survive and the reproduce. सर्वाइव्ह पण करणारे आणि रिप्रोडक्शन पण करणारे. बघा
अँड इट्स हॅबिटॅट. त्याचा जो हॅबिटॅट आहे, त्याचा जो एरिया आहे, त्याची जी राहण्याची जागा आहे, त्या राहण्याच्या जागेमध्ये त्याचं बघा अडॅप्टेशन कसं आहे. मार्फोलॉजिकल अडॅप्टेशन आहे, त्याच्या अंगावरती काटे आहे, कोणता अपोजिशन वनस्पतीवरती. फिजिओलॉजिकल आहे, स्वतःच्या आतमध्ये जे चेंजेस आहे किंवा स्ट्रक्चर जे आहे ते चेंजेस करून घेतली. बघा बिहेवियरल आहे, वागण्याची पद्धत आहे ती चेंज केली आहे. ॲट्रिब्यूट ऑफ द इनेबल करते, त्याला काय करते, प्रेरणा देते ऑफ ऑर्गॅनिझम टू सर्व्हाइव्ह करण्यासाठी, जगण्यासाठी आणि रिप्रोडक्शन करण्यासाठी. कशासाठी? रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रजनन करण्यासाठी, आणि ती त्याच्या कोणामध्ये हॅबिटॅट मध्ये. म्हणजे असे प्राणी आहेत ते स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस करतात. कोणते? मार्फोलॉजिकल, फिजिओलॉजिकल, बिहेवियरल, कोणता ॲट्रिब्यूट मध्ये. तुम्हाला ॲट्रिब्यूट म्हणजे काय, विशेष गुणधर्म त्यांच्या शरीराच्या आतमध्ये किंवा ते स्वतः तयार करतात किंवा त्यांचं इव्होल्यूशन होतं, कारण का त्या हॅबिटॅट मध्ये जगण्यासाठी. मग तुम्हाला एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल सरडा आहे, पांढरी वनस्पती आहे, त्यानंतर उंट आहे. यांनी त्या भागामध्ये जुळवून घेतल्यामुळे ते त्या भागामध्ये सर्वाइव्ह करू शकतात, ते रिप्रोडक्शन करू शकतात, बाकी रिप्रोडक्शन करू शकत नाही. मग बघा इथे पण तुम्हाला काही एक्झाम्पल दिले, ठीक आहे. आता हे सगळे प्राणी त्यांनी त्या भागामध्ये स्वतःचा अडॅप्टेशन केले, जुळवून घेतलं आहे, आणि ते जुळवून घेतल्यामुळे ते प्राणी त्या भागामध्ये जगू शकतात. हे आपलं बेस्ट एक्झाम्पल आहे. कोणतं? अडॅप्टेशनचं. बघा मेनी अडॅप्टेशन हॅव इव्हॉल्व. मेनी अडॅप्टेशन, असे भरपूर सारे प्राणी आहेत, त्यांनी ओव्हर द टाइम पिरियड काय केलंय, अडॅप्टेशन केलंय, आजूबाजूच्या परिस्थितीवर काय केलंय, जुळवून घेतलं आहे. बघा इव्हॉल्व ओव्हर अ लॉंग इव्होल्युशनरी. कोणता? टाइम अँड द जेनेटिकल मिक्स. आणि त्यांचं जे जनरेशन आहे, त्यांचे जे जीन्स आहे ते काय फिक्स झाले, आणि ते जनरेशन पूर्णपणे फिक्स झाल्यामुळे स्वतःच्या बॉडीमध्ये काही चेंजेस झाले, आणि ते चेंजेस कालांतराने पुढे जात चालले. ते आपलं एक्झाम्पल दिले. अडॅप्टेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. चला पुढे बघूया आपण अडॅप्टेशन अजून काही एक्झाम्पल. आता याचं जर म्हटलं आपण बेस्ट एक्झाम्पल, ते आहे कांगारू रॅट. कांगारू रॅट स्वतःच्या बॉडीच्या आतमध्ये जे फॅट्स आहे, जी चरबी आहे, ती चरबी वितळून पाणी तयार करतात. म्हणजे काय, समर सीझन मध्ये, उन्हाळ्यामध्ये हा जो प्राणी आहे, कोणता? कांगारू रॅट. आपल्याला काय म्हणतो, उंदीर असं म्हणतो. काय म्हणतो? उंदीर असं. त्या उंदराला इतकं अडॅप्टेशन आहे त्या भागामध्ये, जेव्हा त्या भागामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नसतो, अशा भागामध्ये तो स्वतःच्या बॉडीची चरबी वितळून काय करतो, पाणी तयार करतो. त्याचे एक बायप्रोडक्ट तयार होतो, कोणतं? पाणी तयार होत असतं. मग बघा इथे अडॅप्टेशन ऑफ द कांगारू रॅट इन द नॉर्थ अमेरिकन डिझर्ट. नॉर्थ अमेरिकन डिझर्ट नावाचे वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये याचं अडॅप्टेशन कसं आहे, काय अडॅप्टेशन कसं आहे. मग बघा, आणि तुम्हाला याच्यावरती नीटला क्वेश्चन पण विचारला आहे. नीटचा याच्यावरती पीवायक्यू आहे तुम्हाला, ठीक आहे. पीवायक्यू आहे डायरेक्ट स्टेटमेंट बेसिस वरती, ठीक आहे. लक्षात घ्या. मला तुम्हाला एक एक्झाम्पल बघायचंय कांगारू रॅटचं. यामध्ये बघा पहिलं इंटरनल फॅट ऑक्सिडेशन. आतमध्ये जे फॅट आहे, फॅट म्हणजे काय, चरबी जे आहे, ऑक्सिडेशन करायचे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजनचा वापर करून काय करायचे, पाणी तयार करायचे. बघा इंटरनल फॅट ऑक्सिडेशन यूज वॉटर बाय प्रोडक्ट. त्याचं बाय प्रोडक्ट तयार होते, कोणतं? वॉटर जे आहे, ठीक आहे. इफ देर इज नो एक्सटर्नल सोर्स ऑफ वॉटर, जेव्हा बाहेर पाण्याचा सोर्सच नाही, पाणीच नाही, अशा भागामध्ये तो प्राणी स्वतःच्या बॉडीचं फॅट ऑक्सिडेशन करतोय. आणि फॅट ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिजनचा वापर करून फॅट काय करायचं, डिझॉल्व्ह करायचं, वितळायची, आणि पाणी तयार करायचं. याला म्हणतो आपण इंटरनल फॅट ऑक्सिडेशन. काय बाय प्रोडक्ट कोणते? पाणी आहे. बघा ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट युरिन. त्याचं जे युरिन आहे, त्याची लघवी जी आहे, युरिन जे आहे बघा, सो दॅट मिनिमल व्हॅल्यू, म्हणजे कमीत कमी युरिन जे आहे तयार होतं, काय कमीत कमी युरिन तयार होत असतं. ऑफ वॉटर इज यूज टू रिमूव्ह एक्सटर्नल प्रोडक्ट. म्हणजे बघा स्वतःच्या बॉडीच्या आतमधली चरबी वितळायची, काय करायची, चरबी वितळायची. चरबी वितळली, पाणी तयार करायचे, आणि त्या पाण्याचा वापर कोणता, लघवीसाठी जे आहे, जे आपलं युरिन जे आहे, युरिनसाठी कमीत कमी वापरायचे, आणि परत त्या पाण्याचा वापर करून घ्यायचा. इतका हा कांगारू रॅट भयंकर प्राणी आहे. याचा अडॅप्टेशन आहे, अडॅप्टेशन. मग काय करतो, हाईड करतो स्वतःला, काय करतो, त्यानंतर लाईव्ह इन द बरोज, बेळामध्ये राहतो, त्यानंतर गेट्स वॉटर फ्रॉम द फूड, पाण्यात फूड मिळवतो एका गणेशमध्ये, आणि लॉंग जम्प जे आहेत, लॉंग जम्प घेत असतो मग ते बेस्ट एक्झाम्पल दिले. कशाचं? कांगारू रॅट. आता हा जो एवढा भाग आहे तुम्हाला काय विचारलेला नाही, पण आपला हे जे आहे नीट मध्ये विचारलं, कोणता? इंटरनल फॅट ऑक्सिडेशन. बेस्ट एक्झाम्पल आहे कांगारू रॅट. कोणत्या भागामधला? नॉर्थ अमेरिकन डिझर्ट. कधी कधी आपला असे पण प्रश्न विचारतात, कोणता? हा जो प्राणी आहे तो कुठे राहतो? नॉर्थ अमेरिकन असेल, स्टेटमेंट आहे तुम्हाला, स्टेटमेंट ए बरोबर, स्टेटमेंट कोणता? बी बरोबर, किंवा ए बी दोन्ही पण चूक, अशी तुम्हाला स्टेटमेंट बेसिस होती सुद्धा क्वेश्चन विचारलेले असतात. हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं असं. आता बघा अडॅप्टेशन इन संपलंय. आपण कांगारू रॅटचं एक्झाम्पल बघितलं, ठीक आहे. डिझर्ट अडॅप्टेशन जे आहे, अडॅप्टेशन इन डिझर्ट अॅनिमल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला अडॅप्टेशन ऑफ डिझर्ट प्लांट. डिझर्ट प्लांटचं अडॅप्टेशन कसं होतं,
आता प्लॅन्ट कसे सर्वाइव्ह करतात त्या कंडिशन मध्ये ते आपल्याला बघायचंय. बघा, थिक क्युटिकल ऑन द लिप सरफेस, थिक क्युटिकल असतो, ठीक आहे. दुसरा आहे सनकन स्टोमाटा, स्टोमाटा खूप आतमध्ये गेला असतो, ठीक आहे. हे आपलं एक्झाम्पल बघायचं. मग आपण हा पॉईंट बघतोय अडॅप्टेशन ऑफ डिझर्ट प्लॅन्ट. मग बघूया यामध्ये काय दिलं आहे. पहिले बघा, प्रेझेन्स ऑफ थिक क्युटिकल. काय असतो? क्युटिकल थिक असतो, जाड असतो, आणि तो जाड थिक क्युटिकल असल्यामुळे कोणतं त्याच्या आतमध्ये जे पाणी आहे ते लॉस होत नाही इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. ते आपल्याला बघायचंय. ऑन द लिप सरफेस बघा, सनकन स्टोमाटा. सनकन स्टोमाटा असं नाही, सनकन स्टोमाटा काय त्याच्या आतमध्ये, काय त्याच्या आतमध्ये जो स्टोमाटा असतो खूप डीप गेलेला असतो, खूप आतमध्ये गेला असतो, त्याला काय म्हणतो आपण? सनकन स्टोमाटा असं म्हणतो. हेल्प टू मिनिमाइज. मिनिमाइज म्हणजे काय? कमीत कमी जे आहे वॉटर लॉस थ्रू द ट्रान्सपिरेशन. कमीत कमी पाणी लॉस झालं पाहिजे. कशामुळे? ते स्टोमाटामुळे. त्यामुळे हा स्टोमाटा खूपच आतमध्ये गेलेला असतो. कुठं? पाण्याच्या आतमध्ये. आता स्टोमाटा आहे. स्टोमाटा काय काम करतो? वॉटर लॉस करतो. त्यानंतर आतमध्ये जे टेम्परेचर आहे किंवा वास टेम्परेचर आहे, ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला मॅनेज करतो, परत हवेला मॅनेज करतो. या दोन गोष्टी आहेत. त्यानंतर कॅम फोटोसिंथेसिस. इथं कॅम म्हणजे काय? क्रॅसोलेसिस ऍसिड मेटाबॉलिझम असा अर्थ होतो. फोटोसिंथेटिक पाथवे, हा जो पाथवे आहे ते मॅनेज करतात. म्हणजे असे काही झाडं आहेत कोणतं? ते जेव्हा ऊन जास्त असतं, काय असतं? ऊन जास्त असतं, स्वतःच्या बॉडीच्या आतमध्ये पाणी कमी असतं, अशा वेळेस जे वनस्पती आहेत त्या वनस्पती कोणता? कमीत कमी पाणी काय करतात? लॉस करत असतात. आणि त्याच लॉस कारण आपण त्या पाथवेला आपण तो कॅम्प पाथवे, म्हणजे कॅम्प पाथवे असल्यामुळे या जी झाडं आहेत सकाळी जे आहेत आपण काय फोटोसिंथेसिस करतात, पण हे झाडं सकाळचं फोटोसिंथेसिस एवढं करत नाही. ते रात्रीच्या वेळेस काय करतात? हो कॅम्प पाथवे ऍक्टिव्ह करतात, आणि रात्रीच्या वेळेस जेवढी प्रोसेस सकाळी चालते ती काय ते रात्री वेळेस करतात. ठीक आहे. इनेबल देअर स्टोमाटा टू रिमेन क्लोज ड्युरिंग द डे टाइम. दिवसभर काय करतात? स्टोमाटा बंद ठेवतात. त्यानंतर डिझर्ट प्लांट लाईक द अपोन्शिया, म्हणजे काय काटेरी वनस्पती आहे त्यांना पानं नसतात. त्या भागामध्ये इतकी प्रचंड उष्णता असते, इतकं गरम असतं, ऊन खूप असतं, अशा भागामध्ये त्यांना काही पानं वगैरे नाही. कारण का? जर पानं असतं त्यांनी फोटोसिंथेसिस केली असतं, आणि फोटोसिंथेसिस केलं असतं कोणतं? वॉटर लॉस झालं असतं, काही पाणी लॉस झालं असतं. पण अशा वेळेस कोणतं? त्याला पानं वगैरे नाही, त्याला काटे, त्याला स्टेम आहे, आणि त्याला स्टेम असल्यामुळे कोणतं फोटोसिंथेसिस काय होतं? कमीत कमी होतं. ते आपण एक्झाम्पल बघितलं. दे आर रिड्यूस टू स्पाइन. स्पाइन म्हणजे काय? काटे. बघा, फोटोसिंथेसिस इज डन बाय द स्टेम. आता फोटोसिंथेसिस कशामुळे करतात? ते स्टेम वरून काय करतात? फोटोसिंथेसिस करत असतात. ते आपण बघितलं. मग बघा इथं काही डायग्राम आपल्याला दिलेले आहेत. त्यांच्या बॉडीच्या वरती म्हणजे जे पानं वगैरे आहे किंवा स्टेम आहे काय असतात? थिक क्युटिकल असतो. काय असतो? क्युटिकल थिक असतो, जाड लेअर असतो, आणि त्या जाड लेअरमुळे पाणी वाया जात नाही किंवा बाहेर पडत नाही. बघा, त्यानंतर सनकन स्टोमाटा आहे. आपल्या सनकन स्टोमाटा म्हणजे काय? स्टोमाटा खूप आतमध्ये गेलेला असतो. मला सांगा, जर स्टोमाटा खूप आतमध्ये गेला असेल, ऊन किती जरी पडलं, किती जरी आतमध्ये गेलं 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 पण त्या स्टोमाटापर्यंत जर पोहोचू शकलं नाही तर स्टोमाटा ओपन होणार नाही, आणि झाडामध्ये जे ट्रान्सपिरेशन आहे, वॉटर लॉस आहे, तो वॉटर लॉस होणार नाही. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल दिले. आता अपोन्शिया नावाची वनस्पती आहे बघा, लिव्स रिड्यूस टू स्पाइन. त्याला पानं नाहीये पण काटे. आता काटे असल्यामुळे काय होतं? काटे असल्यामुळे फोटोसिंथेसिस एवढं होत नाही, आणि वॉटर लॉस एवढं होत नाही. आणि वॉटर लॉस जर कमीत कमी झालं ते काय करणार आहे? पाणी सेव्ह करणार आहे. त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आहे फोटोसिंथेसिस डन बाय द स्टेम. ते काय करतं? स्टेमचा वापर करून, काय स्टेमचा काय खोडाचा वापर करून काय करते? फोटोसिंथेसिस करत असतं. त्याचं आपण बेस्ट एक्झाम्पल बघितलं आहे. मग आपण या स्लाइड मध्ये काय बघितलं? अडॅप्टेशन ऑफ डेझर्ट प्लांट. ज्या पण वनस्पती कोणत्या वाळवंटी भागामध्ये राहतात त्यांचं अडॅप्टेशन कसं आहे? पहिला आहे सनकन स्टोमाटा, थिक क्युटिकल आहे. त्यानंतर तुम्हाला म्हटले तो प्लांट जो आहे कोणता? कॅम्प पाथ जो आहे तो फॉलो करतो. आणि लास्ट दिले त्याला पानं नसतात, त्याला काय असतात? काटे असतात, आणि स्टेमद्वारे काय करतात? ते फोटोसिंथेसिस करत असतं. हे आपण एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर अडॅप्टेशन ऑफ मॅमल्स. आता मॅमल्स म्हणजे काय? असे जे प्राणी आहेत कोणता? ते प्राणी आपल्या पाल्याचं जे भरणपोषण आहे कशा करतात? मिल्कद्वारे करतात, किंवा त्यांच्या अंगावरती केस असतात. काय असतात? अंगावरती केस असतात. या प्राण्याला आपण मॅमल्स म्हणून बोलतो. कशामध्ये? मॅमल्समध्ये. मग त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सील्स नावाचा मासा. आता हा जो मासा आहे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये जो चरबीचा लेयर आहे, काय चरबीचा लेयर इतका जाड असतो, त्याला एक नाव पडलं आहे कोणतं? ब्लबर. आणि या ब्लबर लेअरमुळे त्याच्या अंगामध्ये थंडीच घुसत नाही, थंडी जात नाही. त्यामुळे थंडी न गेल्यामुळे, कोणतं कोल्ड क्लायमेट त्याच्या आतमध्ये न गेल्यामुळे या प्राण्याला त्या भागामध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी काय असतात? चान्सेस असतात. पण मला सांगा, या भागामध्ये आपण गेलो, आपण गुठून जायला बसलोय, काय गुठून जायला बसलोय, वातावरण इतकं थंड असतं, आपला 2-3 ब्लँकेट घेऊन झोपायला लागेल किंवा 2-3 जर्किंग घालायला लागतील, तेव्हा आपण त्या भागामध्ये काय करू? सर्वाइव्ह करू. बाकीचे जे प्राणी आहेत कोणत्या त्या भागामध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही. कारण का? त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये जो लेअर आहे कोणता? ब्लबर जो आहे तो ब्लबर कोणता? इतका जाड असतो, तो ब्लबर इतका जाड असतो, आणि त्या ब्लबरमुळे पण तो प्राणी त्या भागामध्ये सर्वाइव्ह करू शकणार आहे. तरीपर्यंत एकदम सोपे एक्झाम्पल. मग बघा इथे काय म्हटलंय? मग मॅमल्स फ्रॉम द कोल्डर क्लायमेट.
जे मॅमल्स आहेत, जे कोल्डर क्लायमेटमध्ये राहतात, थंड प्रदेशामध्ये राहतात, ते प्राणी बघा हॅव शॉर्टर इयर अँड द लिम्स. त्यांचे इयर कसे असतात, इयर्स जे आहेत म्हणजे कान जे आहेत ते कसे असतात, लहान असतात, छोटे असतात. आणि लिम्स म्हणजे काय, त्यांचे पाय जे आहेत ते सुद्धा काय असतात, लहान लहान असतात. ठीक आहे. शॉर्टर इयर्स अँड द लिम्स टू रिड्यूस हीट लॉस. रिड्यूस म्हणजे काय, कमीत कमी झालं पाहिजे. त्यांच्या बॉडीच्या आतली जी हीट आहे, जी उष्णता आहे, काय कमीत कमी लॉस झाली पाहिजे. त्यामुळे त्यांना काय असतं, शॉर्टर इयर्स असतात, लहान काय असतात, कान असतात, आणि लहान काय असतात, पाय सुद्धा असतात. शॉर्ट इयर आणि कोणता, शॉर्ट लिम्ब जे आहे त्याबरोबर. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲलेन्स रूल. आणि या ॲलेन्स रूल तुम्हाला क्वेश्चन विचारलाय नीट PYQ मध्ये. नीट मध्ये काय क्वेश्चन विचारलाय, ॲलेन्स रूल म्हणजे काय हा आपला विचारला गेलेला आहे. कोणता, ॲलेन्स रूल. ठीक आहे. ॲलेन्स रूल काय सांगतो, जे प्राणी कोल्डर क्लायमेट मध्ये राहतात, थंड प्रदेशामध्ये राहतात, त्यांचे कान आणि त्यांचे पाय जे असतात काय असतात, शॉर्ट असतात, लहान असतात. कारण का, त्या भागामध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी. ठीक आहे. तो कोणता आहे, ॲलेन्स रूल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, aquatic mammals like the seals. aquatic mammal जो आहे, आपण सील्स एक्झाम्पल बघितलं. पाण्यामध्ये राहणारा जो मासा आहे, सील्स नावाचा मासा बघा, अ थिक लेअर ऑफ फॅट. त्याची जी चरबी आहे, चरबीची लेअर किती असतो, थिक असतो, भरपूर सारा काय असतो, जाड असतो. त्याला म्हणतो आपण ब्लबर असं म्हणतो. काय म्हणतो, ब्लबर असं म्हणतो. बघा, बिलो देअर स्किन, त्याच्या स्किनच्या आतमध्ये, बिलो म्हणजे काय, स्किनच्या आतमध्ये, दे ऍक्ट ॲज अन इन्सुलेटर. ते काय, इन्सुलेटर म्हणून काय करतं, काम करतं बघा. अँड रिड्यूस द लॉस ऑफ बॉडी हीट. त्यामुळे त्या ब्लबरमुळे, त्या चरबीच्या जाड लेअरमुळे त्याच्या आतली जी हीट आहे, जी उष्णता आहे, ती बाहेर पडणार नाही. त्यामुळे तो प्राणी त्या भागामध्ये, ॲक्वाटिक ॲनिमल जो आहे तो त्या भागामध्ये राहू शकतो. ठीक आहे. बर्फ प्रदेश असेल किंवा थंड वातावरणामध्ये राहू शकतो. मग बाकी काय दिले, दिस अडॅप्टेशन हेल्प मॅमल्स टू सर्व्हाइव्ह इन कोल्ड एन्व्हायरमेंट. त्यामुळे हे अडॅप्टेशन, आजूबाजूच्या परिस्थितीसोबत जुळून घेण्याची क्षमता जी आहे हे त्याला मेन काय करतं, चालना देतं त्या भागामध्ये राहण्यासाठी. हे आपल्याला बेस्ट एक्झाम्पल आहे. पुढची स्लाइड बघूया आपण. तुम्हाला इथपर्यंत अडॅप्टेशन मॅमल्स कळालं. त्यानंतर फिजिओलॉजिकल बायोकेमिकल अडॅप्टेशन आहे. काही वनस्पतींचा असेल, काही प्राण्यांचा असेल, किंवा आर्कीबॅक्टेरिया आहे. काय आहे, आर्कीबॅक्टेरिया. बघा इथे एक्झाम्पल, फिजिओलॉजिकल अँड द बायोकेमिकल अडॅप्टेशन. मग बघा इथे आर्कीबॅक्टेरिया असा बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया 100 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये राहू शकतो. आणि आपण आपल्या अंगावरती 20 ते 30 डिग्रीचं गरम पाणी घेऊ शकत नाही. काय, गरम पाणी घेऊ शकत नाही. तो त्या भागामध्ये राहतो किती, 100 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये. मग इथे बघा काय म्हटलं, इथे आर्कीबॅक्टेरिया आर फाउंड इन हॉट स्प्रिंग. ज्या भागामध्ये खूप उष्णता असते, हॉट स्प्रिंग असो, झरेविरे असतात, उष्ण झरेविरे असतात, त्या भागामध्ये तुम्हाला आर्कीबॅक्टेरिया नावाचा बॅक्टेरिया बघायला भेटतो. बघा, अँड डीप सी हायड्रोथर्मल वेंट्स वेअर द टेम्परेचर इज ग्रेटर दॅन 100 डिग्री सेल्सिअस. काय असतो, ज्या ठिकाणी टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे त्या सुद्धा भागामध्ये आर्कीबॅक्टेरिया नावाचा बॅक्टेरिया जो आहे तो वाढतोय. आणि आपण तुम्हाला मग एक्झाम्पल सांगितलं काय, आपण आपल्या अंगावरती 20 ते 30 डिग्रीचं गरम पाणी घेऊ शकत नाही. कारण का, एवढं उष्ण आपला समोर नाही. पण त्या उष्ण भागामध्ये हे प्राणी काय करतात, हे सजीव जे आहेत ते सर्वाइव्ह करत असतात. त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे आर्कीबॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, काय म्हटले, मेनी फिशेस थ्राइव्ह इन द अंटार्क्टिक वॉटर फॉर द टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे असे पण काही सजीव आहेत ते 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती म्हणजे त्या भागामध्ये राहतात. पण असे काही सजीव आहे ज्या ठिकाणी टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजे पूर्ण बर्फ असतो, अशा बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा असे प्राणी, असे सजीव राहत असतात. त्याचे एक्झाम्पल आपण दिलं आहे बघा. मेनी मराईन इन्व्हर्टिब्रेट्स, मराईन जे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात, मराईन इन्व्हर्टिब्रेट्स अँड फिशेस लाईव्ह ॲट द ग्रेट डेप्थ इन द ओशन वेअर द प्रेशर ऑफ द ग्रेटर दॅन 100 टाइम्स. ज्या ठिकाणी इतका प्रेशर असतो त्या ठिकाणी कोणी सर्वाइव्ह करू शकत नाही, अशा भागात सुद्धा काही प्राणी राहत असतात, सजीव राहत असतात. आपलं ते एक्झाम्पल दिलं आहे. नॉर्मल ॲटमॉस्फेरिक कंडिशन पेक्षा किंवा नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर असतो त्या भागामध्ये सजीव राहत असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण दिलं आहे. ठीक आहे. आता समजलं इथपर्यंत, चला पुढे जाऊया. त्यानंतर बघा, फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल अडॅप्टेशन आपला अजून एक पार्ट दिलेला आहे. तो पार्ट कोणता आहे, तुम्ही बघितला असेल, जर आपण एखाद्या भागामध्ये फिरायला गेलो ना, तो भाग खूप उंच असेल, 3500 मीटरपेक्षा जास्त असेल, तर त्या भागामध्ये आपण थोडासा थकवा जाणवतो. आणि त्यात थकल्यास काय म्हणतो आपण, अल्टिट्यूड सिकनेस असं म्हणतो. मग बघा बाळांनो, इथे आपला पॉईंट काय दिले, पहिलं बघा, ॲट अ हाय अल्टिट्यूड, जेव्हा आपण उंच प्रदेशामध्ये जातो, किती, ग्रेटर दॅन 3500 मीटर, 3500 मीटरपर्यंत आपण जेव्हा जातो, एखादा डोंगर असेल उंच, एखादा टेकडी असेल, शिखर वगैरे असेल, अशा भागामध्ये जेव्हा आपण जातो, वी फील अल्टिट्यूड सिकनेस, म्हणजे आपल्याला थकवा जाणवतो. बघा का बरं, बघा, इट्स सिम्पटम्स आर द नॉसिया. आता नॉसिया सिम्पटम्स आहे, हार्ट पाल्पिटेशन म्हणजे काय, आपले धडकन जे आहेत, हृदयाचे ठोके जे आहेत ते वाढतात, श्वास घ्यायला काय होतो, त्रास होतो, त्यानंतर हृदयाची धडकन वगैरे वाढते, आणि फटीग, थकवा तुम्हाला जाणवतो. जर आपल्याला थकवा जाणवला, हार्टचे जे पाल्पिटेशन वगैरे आहे किंवा धडकन जे आहे ती जर वाढली, समजा कोणता, आपण खूप उंचावरती आहे, म्हणजे ज्या भागामध्ये ऑक्सिजन कमी असतो, त्या अशा भागामध्ये आपण जर गेलो, आपल्याला थकवा जाणवणं,
आपलं जे ठोके वाढणं हे साहजिक आहे. ठीक आहे. दिस इज ड्यू टू लो ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण का त्या भागामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे, दाब जो आहे वातावरणात काय असतो, कमी असतो. मग किती असतो बघा, सो बॉडी डज नॉट गेट इनफ, म्हणजे काय, पुरेशा प्रमाणामध्ये. इनफ म्हणजे काय, पुरेशा प्रमाणामध्ये. काय म्हटलं इथं, इनफ म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये तुम्हाला ऑक्सिजन भेटत नाही, भेटत नाही. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, डिफिशियन्सी. काय म्हणतो, डिफिशियन्सी आहे ऑक्सिजनची, ऑक्सिजन भेटत नाही बघा. ग्रॅज्युअली वी ॲक्लामटाईज, म्हणजे आपण राहण्याचा प्रयत्न करतो. द सिच्युएशन अँड द बॉडी कॉन्सन्ट्रेट लो O2 ॲबिलिटी बाय इन्क्रीजिंग RBC. RBC म्हणजे काय, रेड ब्लड क्राप्सूल्स. ठीक आहे. अँड ब्रिदिंग रेट अँड द डिक्रीजिंग अँड द बाइंडिंग कॅपॅसिटी ऑफ द हिमोग्लोबिन. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या उंच भागामध्ये जातो ना, किंवा उंच भागामध्ये फिरायला जातो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी पडतो. तेव्हा ऑक्सिजन कमी पडला, आपला जो RBC आहे, RBC जास्तीत जास्त ऑक्सिजन उठवायची क्षमता वाढवते. आणि तो जर वाढवायचा प्रयत्न केला ना, आपल्याला RBC काउंट जो आहे आपल्या शरीरामध्ये, तो सुद्धा काय करू शकतो, वाढू शकतो. हे आपल्याला शिकायचं आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा, तुम्ही उंचावरती गेल्या, काही आता इथे मुलं देईल तुम्हाला, पण काही माणसं आहे त्यांना थकवा जाणवतो, काही ठिकाणी आपण बसतो, काही जणांना बेशुद्धीसारखं सुद्धा होतं. ठीक आहे. असं सुद्धा तुम्हाला बघायला भेटू शकतं. कोणत्या ते अडॅप्टेशन, फिजिओलॉजिकल अँड द बायोकेमिकल अडॅप्टेशन आपलं ह्युमन बिंगचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मग ते आपण एक्झाम्पल बघितलं बाळांनो. ठीक आहे. चला पुढचं बघूया. बिहेवियरल अडॅप्टेशन म्हणजे नेमकं काय, हे तुम्हाला नीटला कित्येक वेळा PYQ मध्ये विचारलं गेलं आहे. मग आता बिहेवियरल अडॅप्टेशन म्हणजे काय बघा, इथे डिझर्ट लिझार्ड ही त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे. डिझर्ट म्हणजे काय रे, वाळवंट. लिझार्ड म्हणजे काय रे, सरडा जो आहेत, पाल जे आहेत, पाल ते ज्या प्रकारचे प्राणी वगैरे असतात ते तुम्हाला दिले ते बघा. डिझर्ट लिझार्ड बास इन द सन. बास म्हणजे काय, ते उन्हामध्ये जाते, पण केव्हा, अँड ऍब्सॉर्ब हीट वेन देअर बॉडी टेम्परेचर इज लो. म्हणजे हा जो सरडा आहे ना, सरडा काय करतो माहिती आहे का, जेव्हा त्याला थंडी वाजेल ना, किंवा त्याला थंडी जाणवल, तेव्हा थंडी जाणवल्यानंतर तो उन्हामध्ये जातो. काय करतो, उन्हामध्ये जातो. उन्हामध्ये गेला, हीट काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. आणि जेव्हा जास्त परत ऊन जास्त होईल, परत काय करतो, सावली येतो पडायला. ठीक आहे. बरोबर राहतो बघा. बघा, डिझर्ट लिझार्ड बास इन द सन अँड ऍब्सॉर्ब म्हणजे काय करतो, शोषून घेतो हीट वेन देअर बॉडी टेम्परेचर इज लो. म्हणजे त्याच्या बॉडी टेम्परेचर काय असेल, कमी असेल, तेव्हा तो काय करतो, सूर्यप्रकाशामध्ये जातो, हीट काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. बघा, बट मूव्ह इन टू शेड. शेड म्हणजे काय, सावली जी आहे, एखादी जागा वगैरे आहे सावलीमध्ये. वेन द अँबियंट, हा शब्द खूप महत्वाचा आहे. अँबियंट टेम्परेचर स्टार्ट इन्क्रीजिंग, म्हणजे त्याच्या बॉडीपेक्षा जेव्हा जास्त टेम्परेचर इन्क्रीज होईल, अशा वेळेस तो सरडा जो आहे कोणता, उन्हामधून सावलीमध्ये येतो, बिळामध्ये वगैरे असेल त्या बिळामध्ये येतो आणि आपल्या बॉडीला नॉर्मली कूल करतो. मग बघा, सम स्पेसिस बरो इन टू द सॉइल. बरो म्हणजे काय, बिळ करून राहतात. ठीक आहे. टू हाईड अँड एस्केप फ्रॉम द अबव ग्राउंड हीट. म्हणजे जी ग्राउंड हीट आहे, जे टेम्परेचर आहे कोणत्या वातावरणामध्ये, त्या वातावरणापासून आपल्याला स्वतःला बचाव करण्यासाठी ते कधी कधी बरोमध्ये राहतात. मग तुम्हाला म्हटलंय कोणता, जेव्हा त्याला थंडी वाजणार आहे किंवा वातावरण अँबियंट टेम्परेचर कमी असेल, तेव्हा कुठे येतो तो, सूर्यप्रकाशामध्ये बाज घ्यायला. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा पण टेम्परेचर अँबियंट टेम्परेचर जास्त होईल, स्वतःच्या बॉडीपेक्षा हीट जर जास्त झाली कोणता, तो परत कुठे, बरो कंडिशनला, असं तुम्हाला सांगितलं आहे. आणि नीट एक्झाम मध्ये आपले एक्झाम्पल स्टेटमेंट बेसिसवरती भरपूर वेळा विचारले गेले आहे. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचा. कोणतं, बिहेवियरल अडॅप्टेशन. हे आपलं एक्झाम्पल एकदम सोपं आहे, पण नाव लक्षात ठेवायचंय, सरड्यात डिझर्टले जाड. आतापर्यंत आपण ऑर्गनिझमचा पार्ट कव्हर केला. काय केला, ऑर्गनिझमचा पार्ट कव्हर केला. आणि इथून पुढे आपण काय करतोय, पॉप्युलेशन हा जो पार्ट आहे तो आपण कव्हर करत आहोत.